अम्मा काहीतरी लपवते असं का वाटतंय मला? शिवा आणि तिच्यात काहीतरी बोलणं झालंय, पण माझ्यापासून लपवण्यासारखं असं काय असेल? मी नाही राहू शकत शक्तीशिवाय. कुणी तिला आमच्यापासून दूर करू शकत नाही. आमचा जीव गुंतलाय तिच्यात. कुणीतरी येऊन आता तिच्यावर हक्क दाखवला तर आमचं काय होईल? आई जगदंबे, भविष्यात आमच्या नशिबात काय वाढून ठेवलंय हे तुलाच माहित. आता तूच सांभाळ सगळं. अम्मा, काय झालं? अगं तू अजून जागी आहेस? कसला एवढा विचार करतेस? नाही, काही नाही ग, झोपतच होते. झोपच येत नाहीये. अगं थांब. माझ्या मांडीवर डोकं ठेव. मी तुझ्यासाठी अंगाई गाते. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिऊताई, गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिऊताई, परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई, मीठ पाकळ्या डोळ्यांच्या ओ, मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी, तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी, जगावे गई ममता, जगावे गई ममता, जगावे गई अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. विजयलक्ष्मीच्या मनातली भीती योग्य आहे. शक्तीचा इतका लळा लागलाय हिला की उद्या समजा खरंच कोणी आलं आणि शक्तीला घेऊन जाऊ लागलं तर हिची काय अवस्था होईल, कशी सामोरं जाईल. किती वेळ लावला आणि हे काय असं चोरासारखं आलायस?
टाईट होऊन झोपलाय तो. भूकंप आला तरी उठणार नाही. काम झालं का? हो शेठ, ही पत्रिका बघ. एका तासात त्या गुरुजींनी पत्रिका बनवून दिली. अरे आधी थोडे किरकिर करत होते, मग मी तुझं नाव सांगितलं, पटकन तयार झाल्या पत्रिका बनवून दिल्या. आणि ते हे बघ, हा दाखला पण बनवून घेतला एका मित्राकडून मी. हा, एक नंबर. शाबास. एक टेन्शन गेलं बाबा. ही शक्तीची जन्मपत्रिका आणि जन्म दाखला हा जर उद्या घेऊन गेलो नसतो ना तर माझं काही खरं नव्हतं. वहिनी साहेब एवढा डापरला असतं ना माझ्यावर. चला आता हे पेपर न्यूज सरकारनं दिले की सरकार खुश आणि त्या शक्तीला पण काही कळणार नाही. हाय. शक्तीचा मेसेज. माझा आवाज तिच्यापर्यंत पोचला की काय? हाय. वहिनीचा मेसेज आहे वाटतं. एवढ्या रात्री हा चालायचंच. आता एवढ्या रातच्याला पण तू त्यांची कामं करून देते म्हणल्यावर चालायचंच. पण शेठ मी काय म्हणतो, तुझ्या मनात हाय ते बोलून टाक ना, तुझ्या मनातलं. शेठ प्रेम असं लपवायचं नाही. तू बोल बिंदास, मी आहे तुझ्यासोबत. मनातलं बोलू निघ. हा नाही तर असा तुडवेन ना, लपायला पण जागा मिळणार नाही तुला. चल निघ. हा, भलायचं जमानत नाहीये बा. निघतो का आता? नफरत की दुनिया को दूर छोड़. हाय. हाय. बोलू शकतो? बोल ना. काय झालं? अम्मा जरा वेगळीच वागते आज. मगाशी बाहेरून आली ती आपल्याच तंदिरीत होती. कसला एवढा विचार करते माहिती नाही. टेन्शन मध्ये दिसते. आज दुपारी तुम्ही दोघं एकत्र काहीतरी बोलत होता. तुझ्याशी काही बोलली आहे का ती? नाही, माझ्याशी काही बोलल्या नाहीत अम्मा. अच्छा. आणि माझ्यामुळे तर त्या अजिबात टेन्शन मध्ये नाहीयेत. शंभू महादेवाची शपथ.